मी प्रोफेशनल कंटेंट क्रिएटर नाही आहे. पण आज मला सहज वाटलं की आपण जरा एक व्हिडिओ बनवावा आणि सगळ्यांशी जरासं बोलावं म्हणून मी हा व्हिडिओ करते. असं वाटतं ना की ए आय वापरणं खूप सोपं आहे. म्हणजे टाका प्रश्न, मिळवा उत्तर, असं खूप जणांना वाटतं. आणि काही ठिकाणी असं पण होतं की काही लोकं टाळतात सुद्धा हे. कधी भीतीने किंवा कधी आपल्याला त्याचा काय उपयोग असं वाटतं. परत पण खरं सांगायचं तर ए आय वापरणं इतकं सरळ किंवा सोपं नाही आहे. जर तुम्हाला खरंच ए आयकडून चांगलं काम आणि चांगलं उत्तर काढून घ्यायचं असेल तर. जर तुम्ही ए आयला फक्त Google सर्च किंवा Wikipedia सर्चसारखं वापरत असाल, तर मग तुम्ही ए आयचा योग्य वापर करत नाही. तर मग त्यासाठी मला असं वाटलं की आजचंच एक उदाहरण आपण घेऊयात, की हाच माझा प्रॉम्प्ट आहे. आता जर मी हा स्क्रोल केला तर जर इथे मी पेजेसचा काउंट टाकला, तर साधारणतः एक 4 पानी लांब आहे हा माझा जो प्रॉम्प्ट आहे तो. ठीक आहे. आणि आपण ह्याच्या डिटेल्समध्ये जाऊयात, की काय-काय आहे या प्रॉम्प्टमध्ये. पण हा 4 पानी प्रॉम्प्ट तयार करण्यासाठी मला आधी ChatGPTशी एक वेगळं चॅट सुरू करावं लागलं. आणि हा जो आहे, हा माझा प्रॉम्प्ट जनरेटर चॅट झाला असं तुम्ही म्हणू शकता. की जिथे मी त्याला सांगते, की मला काय-काय करायचंय, की मला इथे मी त्याला सांगते आय वॉन्ट टू राइट अ डिटेल्ड प्रॉम्प्ट फॉर आवर कंपनी आणि मग आम्ही सुरुवात करतोय, की वेगवेगळ्या कॉलेजेस आणि शाळांची हे करण्यासाठी आणि मग काय-काय मला अपेक्षित आहे त्याच्याकडून, कुठे-कुठे आम्ही पार्टनरशिप करतोय. कंपनीबद्दल थोडीशी माहिती आहे, की काय-काय आहे कंपनीमध्ये, कोणकोणत्या संस्था आहे आणि मग जी ए-आय-लीला आमची संस्था आहे, तर त्याच्यामधून आम्ही काय-काय उपक्रम करतोय. आणि मग मी त्याला सांगते, की "तू हे सगळं वाच आणि हे सगळं समजून घे आणि मग ह्याच्यावरून तू प्रॉम्प्ट दे." तर हा माझा सगळ्यात पहिला प्रॉम्प्ट झाला. जो तुम्ही बघू शकता, हा पण 2 वाक्यामध्ये लिहिलेला असा छोटासा नाही आहे, की "गिव्ह मी द स्ट्रॅटेजी प्लॅन." ह्याच्यामध्ये पण ऑलरेडी ह्या सुरुवातीच्या पहिल्या प्रश्नामध्ये, हा माझा पहिला प्रश्न आहे त्याला, तर त्याच्यामध्येच इतकी माहिती त्याला दिलेली आहे. आणि मग ही मी मोठा प्रॉम्प्ट दिला आणि लगेच उत्तर आलं असं नाही झालं, तर हे त्याने मला दिलेलं पहिलं उत्तर आहे. तर हे उत्तर तो देतोय, देतोय, देतोय. आणि मग हे उत्तर मी वाचलं आणि मग मी परत त्याला प्रतिप्रश्न करते, की "हा तयार आहे का बाबा? नाही का? तू व्यवस्थित बघ एकदा तपासून." मग त्याच्यानंतर त्याने मला आणखी एक प्रॉम्प्ट दिला, की "ठीक आहे, आता बघ हा कॉपी पेस्ट रेडी आहे." आणि मग हा प्रॉम्प्ट आधीच्या प्रॉम्प्टच्या मानाने लहान आहे, म्हणजे मोठा आहे तसा 2 वाक्यांचा कोणताच नाही आहे. पण मग त्याच्यानंतर आता त्यानेच मला 2 उत्तरं दिल्यावर मी त्याला परत विचारतेय, की "तू आधीचं जे मला दिलं, ते मला जास्त आवडलं होतं. मग तू मला दोन्ही उत्तरं का वेगळी दिलीस?" सो इट्स लॉट ऑफ बॅक एंड फोर्थ. म्हणून अ, काय म्हणतो ना, इट इज नॉट की आपण एकदा विचारलं आणि लगेच उत्तर आलं आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवून घेतला. तर मग आणि अजून तर आपण हे फक्त एकाच सिस्टममध्ये करतोय. तर असं जर तुम्ही बघितलं, तर मी आता शेवटपर्यंत स्क्रोल करते आणि यू विल सी की जस्ट टू गेट वन फायनल प्रॉम्प्ट, हाऊ मच आय हॅव टॉक्ड विथ इट आणि हाऊ मच इनपुट आय हॅव गिवन. ठीक आहे. तर मग प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग जे स्किल आहे, ते इथेच आहे. म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगमध्ये काही डोकं लागत नाही आणि साधा प्रश्न विचारला आणि लगेच उत्तर मिळालं, असं नाही होत. आणि ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग आहे, अंडरस्टँडिंग आहे, एनालिटिकल पॉवर आहे, की एक म्हणजे मला जे हवं आहे, ते मला योग्य विचारता यायला पाहिजे. आणि दुसरा जो मुद्दा आहे, तो आहे, की मला जे ChatGPT उत्तर देतोय किंवा कोणता पण LLM ChatGPT ऐवजी सुद्धा, तो व्यवस्थित उत्तर देतोय का? मला हवं ते रिझल्ट मला मिळतंय का? आणि मग त्याच्यातून मग पुढे आणखी हे. तर आता ती झाली माझी मी आत्ता एक जे चॅट तुम्हाला दाखवलं स्क्रीन करून जरा पटपटच केलं मी, म्हणजे व्हिडिओ खूप लांब नको व्हायला म्हणून. तर तो झाला माझा प्रॉम्प्ट जनरेटर चॅट. म्हणजे हा प्रश्न फक्त पहिला प्रश्न मी जो टाकणार आहे दुसऱ्या ॲक्चुअल माझ्या चॅटमध्ये, त्याच्या आधीचा हा प्रश्न आणि आता बघा हा जो प्रॉम्प्ट आहे तो कसा स्ट्रक्चर्ड आहे. इथे मी रेड हायलाइट केलंय ते म्हणजे मेन चंक्स आहे असा तुम्ही विचार करू शकता. तर हा माझा झाला चंक की रोल की आता ChatGPT किंवा कोणतं पण लार्ज लँग्वेज मॉडेल जे आहे, त्याच्याकडे जगाभरचं नॉलेज आहे.
म्हणून तुम्ही त्याला Googleसारखा प्रश्न किंवा Wikipediaसारखा प्रश्न विचारला, तर तो खूप रँडम उत्तर देईल. पण जेव्हा तुम्ही त्याला सांगता, की तुझ्याकडे हे स्पेसिफिक नॉलेज आहे, तेव्हा तो ते स्पेसिफिक नॉलेजचा विचार करून त्या नॉलेजनुसार उत्तर देतो. तिथे हा रोलचा भाग येतो. तर आता मी त्याला काय म्हणते, की "तू कोण-कोण आहेस? तू बिझनेस स्ट्रॅटेजिस्ट आहे. तू मग पार्टनरशिप ॲडवायझर आहे, मार्केटिंग आहे, लीड जनरेटर आहे, इंडियन एज्युकेशन पॉलिसीवर तुझी कमांड आहे, सिलेबस तयार करण्यामध्ये तुझं स्पेशलायझेशन आहे, हायर एज्युकेशनमध्ये 1ली ते 12वी BA आणि मग बॅचलर्स आणि मास्टर्स लेव्हलला. मग तू कम्युनिकेशन स्पेशलिस्ट आहे, प्रॉम्प्ट इंजिनिअर आहेस, रिसर्चर आहेस आणि मग तुला छान गोष्टी तयार पण करतात व्हिज्युअली अपीलिंग. मग हा झाला रोलचा पार्ट. मग पुढचा पार्ट काय आहे? टास्क. म्हणजे तुला काय-काय काम करायचंय? तर तुला माझ्या कंपनीबद्दल समजून घ्यायचंय. तुला गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज समजून घ्यायच्या आणि माझी कंपनी कसं त्यासोबत काम करते. त्याच्यानंतर तुला समजून घ्यायचंय, की मी ज्यांच्याशी बोलणार आहे त्यांच्या गरजा काय आहेत आणि त्यांच्या गरजांना मी कसं उत्तर देते किंवा आमची कंपनी त्यांची गरज कशी पूर्ण करते, कसं व्हॅल्यू ॲडिशन होतंय. आणि मग त्याच्यानंतर मी त्याला सांगते, की "बाबा ठीक आहे, की मी आता तुला आपण बरंच बोललोय. जसं की तुम्ही पण बघितलं, की इट्स अ लाँग प्रॉम्प्ट. देअर आर लॉट ऑफ थिंग्स आय एम गोइंग टू आस्क इट टू जनरेट." पण मग हे तयार करताना मी एकच प्रश्न टाकला आणि मला असं पानभर मोठंच्या मोठं अशी पानं-पानं उत्तरं येतील डायरेक्ट. म्हणून मग मी त्याला सांगते, की आपण स्टेप बाय स्टेप करणार आहे, की मी कसं हवंय, की तू मला प्रत्येक वेळेस विचार, मी कन्फर्म करेन, मग त्याच्यानंतर तू टाक. मग हे झालं. मग त्याच्यानंतर मी त्याला सांगते, की भाषेच्या माझ्या काय अपेक्षा आहे तुझ्याकडून आणि मग जसं मी म्हणाले, की ते फॉलो आउटपुट हे. तर मग त्याला कन्फर्म, स्पेसिफिक फॉर्मॅट, ऑडियन्स, कॉन्टेक्स्ट, ऑल्वेज प्रायोरिटाइज क्वालिटी, कंटेक्स्चुअल रेलेव्हन्स. तर मला विचारूनच पुढे हे कर. मग त्याच्यानंतर महत्त्वाच्या अपेक्षा काय आहे माझ्या कंपनी च्या बाबतीत त्याने काय-काय लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग आता माझं रोल झालं. मग त्याच्यानंतर मी त्याला टास्क दिलं आणि मग त्याच्यानंतर मी त्याला सांगते, की कन्स्ट्रेंट्स काय, की मला काय-काय हवंय आणि काय-काय नकोय. मग आता ही सगळी माहिती झाली कामाबद्दल. मग ह्याच्यानंतर आता पुढचा भाग काय येतो, की कंपनी. मग कंपनी काय आहे? ओम इंटेलिजन्स. मग आमचे 3 आहेत व्हेंचर्स, की एआय लिला आहे, म्युझियम ऑफ इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आहे, CTO स्कूल आहे. ठीक आहे. मग एआय लीला काय-काय करतं? मग आमचं एक्झिबिशन आहे, 5 डे हे आहे. मग आमची वेबसाईट आहे AILeela.com. त्याच्यामध्ये काय-काय आहे? आम्ही वेगवेगळ्या प्रोफेशनसाठी वेगवेगळे कोर्सेस तयार करतो, त्याबद्दल माहिती आहे. आणि मग त्याच्यानंतर मी त्याला सांगते, की पहिलं जे मला पाहिजे आहे, ते काय आहे? तर मला पहिलं लेटर तयार करायचं. तर हा झाला माझा प्रश्न आणि मग आता आपण इथे जाऊयात आणि इथे मी इथे मी तो टाकला, की जो प्रश्न होता तो पूर्ण मी इथे कॉपी पेस्ट केला आणि मग त्याच्यानंतर इथे मी त्याला सांगते, की फर्स्ट अंडरस्टँड एव्हरीथिंग. म्हणजे ते झाल्यावरही मी एक टाकलं, की तू सगळं वाचून घे आणि समजून घे. आणि मग जसं मी त्याला सांगितलंय, तेव्हा मग तो मला आत्ता उत्तर देतोय, की फुल अंडरस्टँडिंग कन्फर्म्ड. मग त्याच्यानंतर त्याने मला सांगितलं, की काय-काय त्याला कळालं आहे, की काय-काय तयार करायचं आहे त्याला. आणि मग आता तो मला प्रतिप्रश्न विचारतोय. जेव्हा मी त्याला इतके सगळ्या गोष्टी सांगितल्या, की मला काय-काय अपेक्षित आहे, तेव्हा तो मला स्वतःहून विचारतोय, की भाषेची प्रेफरन्स काय आहे? CTA काय पाहिजे? आणि मग त्याच्यानंतर जो AI लिलावरच्या ज्या गोष्टी आहेत त्या. सो यू सी आणि मग त्याच्यानंतर मी पुढे बोलते. सो दिस इज नॉट अ कंप्लीट चॅट, बट देअर इज अ लॉट दॅट आर दॅट इज गोइंग ऑन. पण या दिस इज इट. म्हणजे आय गेस सांगण्याचा जो माझा हेतू होता, तो हाच होता, की यू नो की यू AI इतकं सोपं नाही आहे. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग इज अ स्किल आणि इथेच आपलं स्किल टेस्ट होणार आहे ह्याच्यापुढे. म्हणजे जेव्हा आपण म्हणतोय, की AI आलंय म्हणजे AI भविष्य असं मी म्हणणार नाही. AI इज हिअर आणि AI हॅज बीन हिअर. म्हणजे आपल्यासोबतच होता तो, फक्त आपल्याला आधी कळालं नाही. जेव्हा तुमचं Instagram अल्गोरिदम तुम्हाला पुढचं रील दाखवतो, जेव्हा तुमचा Google मॅप तुमचा रस्ता ॲडजस्ट करतो, तुमची Alexa किंवा Siri तुम्हाला प्रश्नाला उत्तर देते, ऑल दॅट इज AI. इट वॉज जस्ट अ टास्क स्पेसिफिक AI. आता आपल्याला जनरेटिव्ह एआयचा बूम दिसतो आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ॲप्लिकेशन्स दिसतात. आणि आता आपण म्हणतोय, की AI इज गोइंग टू टेक ओव्हर. पण AI येऊन तुमचा जॉब नाही घेणार आहे.
AI योग्य वापरता येणारी तुमचा व्यक्ती जी असेल, ती तुमचा जॉब घेणार आहे. आणि मग AI योग्य वापरता येणारी व्यक्ती कोण असेल? तर जिला योग्य अचूक प्रश्न विचारता येतात, क्रिटिकल थिंकिंग करता येतं आणि दुसरं असं, की दिलेले जे उत्तरं आहेत, ती वाचून त्याच्यापैकी माझ्यासाठी काय योग्य आहे, ते उत्तर निवडून घेता येतं. सो दॅट इज प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आणि दॅट इज लाइक लर्निंग की कसं AI वापरायचं, कसं मी त्याला माझा असिस्टंट बनवू. सो या दिस इज इट. जसं मी म्हणाले, की दिस इज नॉट अ प्रोफेशनल व्हिडिओ. याच्यामध्ये काही फार एडिट्स किंवा असं हे नाही आहे. दिस इज जस्ट समथिंग दॅट केम टू माय माइंड, की हे सांगितलं पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ करते. ओके. थँक यू. बाय बाय.